पुण्यात भेसळ विरोधात सर्वपक्षीय मोर्चा काढण्यात आला। आंबेगावात दूध भेसळ मुक्त निर्धार मोर्चा काढण्यात आला। मोर्चात विविध पक्षांचे प्रमुख नेते सहभागी झाले, तर दूध भेसळखोरांविरोधात सर्वपक्षीय एल्गारही पुकारण्यात आलेला आहे। तर आपण पाहतोय सध्या पुण्याच्या आंबेगावात हा मोर्चा काढण्यात आलेला आहे। भेसळखोरांविरोधात कारवाईची मागणी मोर्चातून करण्यात आली। त्याच्या अगोदर 1-2 वर्ष चालू झालेली डेअरी आपल्या आंबेगाव तालुक्यातली ती तेव्हा 15 ते 20 लिटर संकलन करायची, त्या 10 लाखावर गेली। पण नुसती महाराष्ट्रात नाही, ती मंचरमध्ये, बोट्यामध्ये, आंध्र प्रदेशमध्ये गेले। हे एवढा पैसा हा येतो कुठून? जेव्हा जेव्हा मंत्रिपद मिळतं आंबेगावला, तेव्हा तेव्हा आंबेगावला एक नवीन डेअरी स्थापन होते। आंबेगावला सहकारी साखर कारखाना स्थापन व्हायला 7 वर्ष लागले, लोकांचे पैसे घ्यायला लागले। परंतु तुमचा प्रायव्हेट कारखाना स्थापन व्हायला 2 वर्ष लागले। परिसराची जी बदनामी झाली की दूध भेसळ करणारे हे जे तालुके हे शेतकरी करत नाहीत, असेल एखादा अर्धा, परंतु याच्या मागचे जे सूत्रधार आहेत हे मुख्य हे दूध संकलन करणारे आणि ह्या दुधावर प्रक्रिया करणारे उद्योगातील लोक याचे समावेश आहेत। ते गजाआड झाले पाहिजेत आणि ही भेसळ थांबली पाहिजे। महाराष्ट्रामध्ये 25% दूध भेसळ घोटाळा याच्यामध्ये जाहीरपणे सरकार मान्य करत आहे। अधिवेशनामध्ये राज्याचे मंत्री नरहरी झिरवळ सांगतात की 25% दूध त्या ठिकाणी घट झाल्या। याचा अर्थ काय? तर शासकीय रेकॉर्ड 25% असेल तर आमची माहिती असे की 40 ते 50% महाराष्ट्राच्या दुधाच्या कलेक्शन मध्ये 50% घोटाळा त्या ठिकाणी दिसून येतोय।